नमस्कार. 8 महिने झाले मी एक मोहीम राबवित आहे भ्रष्टाचार झाला म्हणून. 8 महिन्यात मला जे काही पाहायला भेटलं त्याच्यात मला खूप अनुभव आला. माझ्या अनुषंगाने सांगतो, जी गावात धांदली होती ती फक्त गावामुळं होती. सरपंच, ग्रामसेवक जो बी काही धांदली करतात ते कोणामुळं करतात? गावामुळं. जोपर्यंत गाव जागे होत नाही तोपर्यंत ही धांदली थांबणार नाही. यांना प्रश्न विचारायला कुणीच नाही. अख्खं गाव झोपलेलं आहे. गावोगाव ही सिस्टम खराब झालेली आहे. कोणाला बी तेच वाटतंय, आपण आपलं काम भलं, आपण भलं ना आपलं काम भलं. काही घेणं देणं नाही. ग्रामपंचायतमध्ये काय चाललं काय नाही याच्यावर कोणालाही घेणं देणं नाही. पण जर एखादा माणूस जर सत्यासाठी, न्याय भेटण्यासाठी, गावाच्या हक्कासाठी जर लढत असला तर अख्ख्या गावाने एक यायला पाहिजे. नाही तर गावाने जर झोपलं ना तर तिथं काही उपयोग होणार नाही. तुम्ही एक काम करा, सगळं गाव मिळून एक व्हा आणि ह्या धांदलीची मोडी करून अशी पिळून चारकात घालून तिचा रस काढून प्या. तेव्हा ही धांदली थांबन. आणि ही धांदली कुठं तर थांबल्याशिवाय गावाचा कुठंतरी विकास होईल, भ्रष्टाचाराला कुठंतरी आळा बसल. 8 महिन्याच्या युद्धामध्ये मी उपोषणाला बसलो. मला पत्र भेटले. पत्राच्या अनुषंगाने ते गावात आले. त्यांनी रजिस्टर नेले. अहवाल देतो म्हणले. आता अहवाल देते. त्यांच्या हिशोबाने काय पाणी करायची तर करते. न्याय भेटन नाही भेटन याचा विषय लांबच आहे. पण ही न्याय व्यवस्था पुरी रंडी याच्यात कुठलीच दुमत नाही. जोपर्यंत गाव जागी होत नाही तोपर्यंत ही धांदली थांबणार नाही. आणि हे धांदली थांबायला फक्त जिम्मेदार गावच आहे. भ्रष्टाचार गावात होतो म्हणजे याला जिम्मेदार गाव आहे. नवीन पिढीचे पोरं आहेत. नवीन पिढीचे पोरं, सुशिक्षित पोरं हे झोपलेले आहेत. त्याच्यामुळं गावात धांदली, भ्रष्टाचार होतो. माझ्या अनुषंगाने सांगतो की गावातले पोरं झोपलेले आहेत. गावातल्या मुलाला काही घेणं देणं नाही. म्हणून चला एकजूट व्हा, गावगाव व्हा. माझ्या गावात नाही झाले तरी चालल. माझ्या गावात लोक झोपलेले, झोपू द्या. माझ्या गावात लोक एक बी जागी नाही झाले तर मला त्याचं काही घेणं देणं नाही. पण माझा दुसऱ्या गावासाठी हे संदेश आहे की जागे व्हा आणि याची मोळी बनवून असा रस पिळून प्या. तेव्हा ही धांदली कुठंतरी थांबणार आणि ही धांदली थांबन.